विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सकाळी आम्हाला ते गजू घोटाळे मला फोन लावला, असं ना आमच्या भाऊजीला मारहाण केली, त्यांनी मारली ती खरासच केली जागेवर म्हणून सांगितलं। मग मी आणि महादेव पाटलाला फोन केलो। कुठं झालंय नेमकं? ते बोरामणी शेतात, शेतातच। बर, किती वाजता झालं काय तुम्हाला कल्पना? नाही, कल्पना नाही, सकाळीच म्हणजे सकाळी तुम्हाला फोन आला? सकाळी फोन आला। रात्री झालं एवढंच समजा, किती वाजता झालंय काय आम्हाला कल्पना नाही। आणि त्यांच्या बहिणीच म्हणजे गजू घोटाळ्याची बहीणच होते, त्यांचे भाऊजी होते। मग त्या बहिणीचं हातपाय बांधले ती, तोंड बी बांधले ती, आणि मंगळसूत्र समजा सोनं बिनं समजा नेले ती, आणि ह्यांना जागच्या जागीच मारले ती। ज्यांची मयत झाली ना, त्यांची पत्नी होती का सोबत? त्यांची पत्नी होती। मग त्यांना काय केलं? त्यांना हातपाय बांधले ते, हातपाय बांधून तोंड बांधले ते, आणि झाडाला तिथं बांधले। बर, आणि त्यांचा एक मुलगा होता, ते द्राक्ष बागामध्ये झोपलं होतं, त्यांनी काय तिथं झोपले, त्यांना काय माहित नाही। मग पाट्ट उठून त्या मुलगा आला ते, म्हणजे आंघोळ बिंगोळ करायला वस्तीवर, तेव्हा ते यांच्या आईला बघितले, ते हातपाय बांधून समजा पॅक केलेत। मग सोडल्यावर मग बघते ते वडिलांना मारलेत। मग कोण बांधलेत, असं कोण केलं हे? असं कोण केलं तर आम्हाला ते काय माहिती नाही। आणि तिथं अगोदर आम्हाला पाट्ट समजायला शरणू पाटलाच्या कोट्यावर बी, शरणू पाटलाच्या बी कोट्यावर गेले ते म्हणा 7-8 लोक, आणि तिथे शरणू पाटला संघ ते शरणू पाटलाला एक वार केले ते म्हणा। म्हणजे आजूबाजूच्या शेतामध्ये पण असं झालं? दोनोळीचे शरणू पाटील, दोनोळी शिवारलाच आहे इथे शेत, त्या शिवार समजा फिरलेत चोर, शरणू पाटलाला बी मारलेत म्हणून। म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की हे चोरांनी असं केलेलं आहे? चोर म्हणजे 2-3 वस्तीवर असंच केलेत, 2 असंच झालंय, म्हणजे हाच प्रकार घडलेला आहे। त्या वस्तीवर कोण ते काय की ते फोन करून ते वस्तीवर समजा लोक गोळा झाल्यावर पळून गेले म्हणून। मग आता इथं ह्या आता जे मयत जे झाले, त्यांना त्यांच्या पत्नीला हातपाय बांधून मग जे काय सगळं सोनं नाणं हे करून यांना मारून गेले। मुलगा होता एक द्राक्ष बागामध्ये झोपलं, त्याला काहीच माहित नाही, म्हणजे गार झोप लागलेला त्याला, कमी कमी 1:30-2 वाजता 1-1:30 वाजता झालेला आहे असं। त्यांचं वय अंदाजे काय? त्यांचं वय 70 आहे, जे मयत आहे 70। त्यांचे फॅमिली कोण किती काय कोण कोण आहेत? मुलगा मुलगी? सुनेचे नाही, शिलाबाई बाबुराव हिरजे। तुम्ही कोण त्यांचे भाऊ? मोठा का लहान? लहान। काय कसं प्रकरण घडलं? काय कसं काय प्रकरण आम्हाला काय माहित नाही, काय नाही। आम्ही बोरामणी गावात होतो, गावात नंतर मी इकडे सकाळी जाऊन संडासला जाऊन मग निघालो होतो। मग असं फोन आलं, असं ते मारहाण चोर आली, ते म्हणलं काय तर झालं असेल, म्हणून मी बघायला गेल्यानंतर मग ह्याला तर आमचे वहिनीचे राजी बसले, ते समजा शेजारी पाजार आल्यानंतर मी बघितल्यानंतर ते डोसक्यात वार होतं, पाठीत पण वार होतं, डोसक्यात पण वार होतं। पण आमच्या ते वहिनीला झाडाला बांधून तोंडाला बोळा लावून आणि हातपाय सर्व दोन्ही बांधून त्याला टाकले। ती कोण बांधलेत? चोरं बांधलेत, आणि कानातले समजा ओढून फाडून, कान समजा फाडून टाकले त्या, आणि गळ्यातले आहे ते समजा काढून दिले त्यांना। मारू नका म्हणल्यावर ते आमचं काय तर कसं काय करलं ते म्हणून ते आले पळत आल्यानंतर मग त्याला वार केलं, डोसक्यात वार केलं, खाली पडले ते, हातुऱ्यानंतर पडले त्याने। पहिले त्याला जेवायला बरं नव्हतं म्हणून तिने कोटावर बायपास, आणि तिने कुठं जागा सोडून हालत नव्हती, तिथे झोपूनच होतं तिने। ते गवळ बायकोचं गवळ ऐकताना उठून तिने बाहेर गाण खरडत आल्यानंतर त्याला तिथेच मारले। असं आमची ते वहिनी सांगत होती, आम्ही तेवढं ऐकलं। मग सगळं पोलीस स्टेशन हे गवळ झाल्यानंतर
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.